बारामतीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे। पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसणार, त्यामुळे बागायतदार हे चिंतेमध्ये आहेत। राज्यातील विविध ठिकाणी पाऊस बरसतोय। ऐन हिवाळ्यामध्ये हा पाऊस पडत असल्याने पिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे। अशातच बारामतीमध्ये देखील द्राक्ष बागांना याचा फटका बसतोय आणि त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत। बारामतीमध्ये ढगाळ वातावरण दिसून येतंय। पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि त्यामुळे याचा फटका कुठेतरी द्राक्ष बागांना बसेल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे। या ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत आहेत। बारामतीमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे। पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। बारामतीमध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। याचा द्राक्ष बागांना फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे बागायतदार चिंतेमध्ये आहेत। राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे राज्यभरातले पिकं जी आहेत त्यांना कुठेतरी नुकसान पोहोचणार आहे। बारामतीमधील द्राक्ष बागांना याचा फटका बसतो आहे। बागायतदार यामुळे चिंतेत आलेत। सिंधुदुर्ग, महाड तसेच पुण्यामध्ये देखील पाऊस झालेला आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आज बारामती तालुक्यात देखील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झालेला आहे। यामुळे या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते चिंतेत सापडलेले आहेत। मी सध्या डोरलेवाडी आणि जारगवाडीतल्या शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे। आज खरं तर ढगाळ वातावरण झालेलं आहे, काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील झालेला आहे। या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना काय फटका बसणार आहे? ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागाला मनीच्या उलणे, द्राक्षाच्या गडात पाणी शिरणे, खराब होणे, गळ होणे, मनीची गळ होणे, औषध फवारणी वाढ होणे, औषध फवारणी करावी लागते। किती तुमची द्राक्ष किती आहे? 1 एकर द्राक्ष। किती खर्च झालेला आहे आणि काय अपेक्षित आहे उत्पन्न? खर्च आता 1.5 लाख रुपये आता पत्र झालाय। आता ढगाळ वातावरण झालंय, फवारणी वगैरे चालू केल्या? हो, चालू करावी लागते ते आता। काही शेतकरी अजूनही आहेत। तुम्ही काय सांगाल, तुमची किती शेती आहे आणि काय फटका ढगाळ वातावरणाचा बसणार आहे? माझी 3 एकर द्राक्ष शेती आहे। आतापर्यंत 4.5 ते पावणे 5 लाख रुपये खर्च झालेला आहे माझा। आणि हे ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे द्राक्ष बागेत मणिकुज, गळ कुजणे असं बराचसा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे खर्चात आतोनात आणखी वाढ झालेली आहे आणि तो खर्च करावाच लागेल। नक्कीच खर्च तर करावाच लागेल। तुम्ही काय सांगाल, आज खरंच लय मोठ्या प्रमाणामध्ये 2 दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। तुमची किती द्राक्ष आहे आणि काय संकट आलंय? मी रमेश साहेबराव खोत, डोरलेवाडी। माझी 4.5-5 एकर द्राक्ष आहे। आता माझा खर्च साधारण 7-8 लाख रुपये झालेला आहे आणि द्राक्ष आता पावसामुळे पिकलेली द्राक्ष म्हणजे तयार द्राक्ष आहे आणि त्यात मणी चिरण्याचं प्रमाण, कुजणं, सडणं हे प्रादुर्भाव झाल्यामुळे औषध फवारणीत वाढ होणार आहे आणि कंपन्या चालू व्हायला पण अजून 10 ते 15 दिवस चालू आहे, वेळ आहे। त्यामुळे द्राक्षेला औषध मारणे अधिक वाढ होणार आहे आणि नुकसान पण वाढ होणार आहे। नक्कीच या ढगाळ वातावरणाचा आणि जो अवकाळी पाऊस पडणार आहे याचा फटका या द्राक्ष शेतकरी बागायतदारांना होणार आहे। यामुळे या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी जो आहे तो आता चिंतेत सापडलेला आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।